ही आहे पनीर दिलरुबा, जी हॉटेलपेक्षा सुद्धा भारी आपण घरीच बनवू शकतो। रक्षाबंधन आले, भावासाठी स्पेशल असं नेहमीच्या पनीरच्या भाजीपेक्षा वेगळं काहीतरी बनवायचा विचार करत असाल तर ही नक्कीच भाजी तुम्ही ट्राय करू शकता। नमस्कार, मी रेश्मा लोकरे रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत। येणाऱ्या रक्षाबंधनच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण रक्षाबंधन स्पेशल आपल्या भाऊरायासाठी शाही चवीची पनीर दिलरुबा भाजी बनवत आहोत। चला तर वेळ न घालवता पनीर दिलरुबा बनवायला सुरुवात करूया। ही भाजी बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो पनीर घेतलेला आहे आणि त्या पनीरचे बघा असे आयताकार तुकडे करून घेतलेले आहेत। आता अगोदर आपण ह्या भाजीची ग्रेव्ही बनवून घेऊया। इथे अगोदर कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आणि या तेलामध्ये इथे बघा मी मध्यम आकाराचे 3 कांदे उभे पातळ कट करून घेतलेले आहेत आणि हा कांदा आपल्याला या तेलामध्ये चांगला थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आणि हे बघा कांदा 2-3 मिनिटं परतला आणि हा मऊ देखील झाला आणि लालसरही। आता या कांद्यामध्येच इथं मी मध्यम आकाराची लाल बुंद 4 टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आणि हे देखील आपल्याला मऊ होईपर्यंत ह्या कांद्यामध्ये परतून घ्यायचे आहेत। आणि हे परतताना तुम्ही गॅसची फ्लेम मध्यम ठेवली तरी चालेल। आणि हे बघा टोमॅटो मी इथं चांगला मऊ होईपर्यंत परतून घेतलेला आहे। इथे बघा तुम्हाला दाखवते, या पद्धतीनं अगदी मऊ होईपर्यंत टोमॅटो चांगला परतून घ्यायचा। आणि आता याच्यामध्ये 6 हिरव्या तिखट मिरच्या घातलेल्या आहेत, 2 इंच आलं साल काढून टाकलेलं आहे, 15 ते 20 लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत। आणि इथे बघा 15 ते 20 काजू मी 2 तास पाण्यात असं भिजवून घेतलेले आहेत आणि हे भिजवलेले काजू देखील बघा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे आणि हे फक्त आपल्याला चांगलं आता मिक्स करून घ्यायचंय। आणि आता मी गॅस बंद करते आणि थंड झाल्यावर ह्याची आपण ग्रेव्ही बनवून घेऊया। आणि ग्रेव्हीचं साहित्य बघा आता थंड झालंय, हे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि आपल्याला ह्याची छान अशी एकदम गुळगुळीत अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। पण ही पेस्ट बनवताना इथे बघा मी 1 वाटी दूध घेतलेलं आहे आणि या दुधाचा वापर करूनच आपल्याला ह्याची छान गुळगुळीत अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। पेस्ट बनवताना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, यामुळे भाजीला एकदम शाही अशी चव येते। आणि हे बघा मिक्सरला मी त्याची एकदम बारीक अशी पेस्ट वाटून घेतलीये। इथे बघा तुम्हाला जवळून दाखवते, एकदम अशी स्मूथ अशी पेस्ट आपल्याला त्याची बनवून घ्यायची आहे। आणि यासाठी मी 1 वाटी दूध घेतलं होतं, त्यातलं बघा फक्त 2 चमचे दूध राहिलेलं आहे। सगळं दूध वापरून ही मी पेस्ट एकदम बारीक वाटून घेतली। ग्रेव्ही आता तयार आहे, आता आपण भाजी बनवूया। आता भाजी बनवण्यासाठी इथं मी अर्धी वाटी घरचं लोणी घेतलेलं आहे आणि यातलं 1 चमचा लोणी आता आपण कढईमध्ये घेतोय। आणि हे लोणी थोडंसं वितळलं की याच्यामध्ये बघा इथं मी मध्यम आकाराचं 1 गाजराचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत, एकदम बारीक तुकडे करायचेत आणि हे याच्यामध्ये घालायचं। 1 शिमला मिरची ती देखील एकदम बारीक कट करून घ्यायची आणि अर्धी वाटी मटार हे उकडून घ्यायचं आहे आणि तेही ह्याच्यामध्ये घालायचं। आणि ह्या भाज्या छान अशा या लोण्यामध्ये परतायच्या आहेत। भाज्या 2-3 मिनिटं मंद गॅसवर परता, म्हणजे त्या हलक्याशा कुरकुरीत होतात। याला जास्त वेळ परतायचं नाही, नाहीतर भाज्यांचा रंग बदलू शकतो। आणि आता याच्यामध्ये ज्या आपण अर्धा किलो पनीरचे तुकडे घेतलेले आहेत ते ह्याच्यामध्ये घालायचे। आणि याच्यावर इथे बघा मी 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घालते, अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे। आणि हे आपल्याला हे पनीरचे तुकडे अगदी अलगद हाताने यामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मंद ठेवायची। आणि हे बघा पनीरला आता चटणी मिठाचं छान कोटिंग आलंय। गॅस बंद करून हे आता आपण काढून घेऊया। आता भाजीला फोडणी घालूया। त्यासाठी कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलेला आहे, जे आपलं राहिलेलं लोणी आहे ते देखील इथं घ्यायचं आहे। लोणी चांगलं वितळून गरम होऊन द्यायचं। मग ह्याच्यामध्ये 2 छोटे चमचे जिरं घातलेलं आहे, जिरे देखील चांगलं तडतडून द्यायचं। आणि याच्यामध्ये आता बघा मी 2 छोटे चमचे बेडगी मिरची पावडर घातलेली आहे आणि 1 चमचा धने पावडर घालायची। आणि लगेचच यामध्ये थोडीशी आपण वाटून घेतलेली ग्रेव्ही घालायची, म्हणजे पावडर मसाले जळणार नाहीत। आणि राहिलेली देखील ग्रेव्ही आपण ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायची आहे। आणि ही ग्रेव्ही आपल्याला मंद गॅसवर चांगली चटचटेपर्यंत परतायची आहे।
आणि ग्रेव्ही बघा चांगली चटचटली आहे आणि त्याला थोडंसं तेल देखील सुटलेलं आहे। आता ही ग्रेव्ही चटचटल्यानंतर इथं आपण ही मी घरच्या दुधावरची अर्धी वाटी घट्ट मलाई घेतली आहे ती घालायची आणि ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि चांगलं मिक्स करून थोडंसं आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। नंतर बघा याच्यामध्ये जे आपण परतून घेतलेलं पनीर आणि भाज्या आहेत त्या भाज्या ह्या ग्रेव्हीमध्ये घालायच्या आहेत आणि अगदी हलक्या हाताने ह्या ग्रेव्हीमध्ये हे पनीर आणि भाज्या मिक्स करून घ्यायच्या आहेत। आणि याच्यावर आता बघा इथं मी एक छोटा चमचा कसुरी मेथी घेतलेली आहे ती देखील याच्यावर घालायची आणि एक छोटा चमचा किचन किंग मसाला घेतलेला आहे तो देखील घालायचा। हा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा गरम मसाला घातला तरी चालेल। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि इथे बघा आता ही भाजी खूप घट्ट वाटते, ह्याची ग्रेव्ही पण जास्त घट्ट झाली आहे। थंड झाल्यावर ही आणखीन घट्ट होणार, म्हणून मी आता इथं आणखीन अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि ते देखील थोडं थोडं करून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला घट्ट पातळ कसा हवं आहे त्यानुसार दूध घाला, कारण आपल्याला इथं भाजीला अजिबात पाणी वापरायचं नाही, दुधामध्येच ही भाजी आपल्याला बनवून घ्यायची आहे। त्यामुळे तर भाजीला शाही अशी चव येते, अशी किंचितसर गोड अशी चव ह्या दुधामुळे भाजीला येते आणि भाजी छान लागते। आणि ही भाजी आता आपल्याला झाकून ठेवायची, गॅस एकदम मंद करायचा। यामुळे काय होतं, मसाल्यांचा छान असा फ्लेवर पनीर आणि ग्रेव्हीमध्ये उतरतो। 5-7 मिनिटं झालेली आहेत आणि मध्ये एकदा मी भाजी हलवून घेतली होती आणि आता ही आपली भाजी तयार झालेली आहे। गॅस बंद करायचा। हे बघा इथं तुम्हाला मी जवळून दाखवते, कोणतीही ग्रेव्हीतील भाजी असू द्या त्या ग्रेव्हीचा रंगच सांगतो ती भाजी कशी तयार झाली। आणि इथं आपल्या ग्रेव्हीला देखील छान रंग आलेला आहे आणि यात आपण भाज्या देखील कट करून टाकलेल्या आहेत। आणि ही भाजी तुम्ही चपाती, जर तुम्हाला नान बनवता येत असेल नान किंवा रोटी सोबत एकदम छान अशी भाजी लागते। 5 ते 6 माणसांना ही भाजी सहज पुरते। त्यामुळे येणाऱ्या रक्षाबंधनला आपल्या भावासाठी ही भाजी नक्की ट्राय करा। आता या भाजीवर थोडीशी मी मलाई घालते, तुम्ही फ्रेश क्रीम घातली तरी चालेल। आणि ते बघा मी एक पनीरचा पीस हार्ट शेपमध्ये कट करून ठेवला होता तो देखील ह्याच्यावर ठेवलेला आहे। आणि ही अशी एकदम छान अशी पनीर दिलरुबा भाजी तयार झाली आहे। आणि हे बघा इथं मी तुम्हाला जवळून दाखवते, एकदम हॉटेलपेक्षा सुद्धा मी तर म्हणेल भारी अशी ही भाजी तयार झाली आहे। कशी वाटली आजची ही शाही चवीची पनीर दिलरुबा रेसिपी ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक अँड शेअर करा। अशाच रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपी सोबत। धन्यवाद।